राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोधच होणार आहे। भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, तर शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवलेल्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंनी अर्ज दाखल केला, तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल करण्यात आला। संध्याकाळी 7 उमेदवारांनी एकूण 12 अर्ज दाखल केले। यात शरद पवार, पार्थ पवार, ज्योती वाघमारेंनी 2 अर्ज दाखल केले आहेत। राज्यसभेसाठी पार्थ पवारांकडून अर्ज दाखल करण्यात आला। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार आहेत। पार्थ पवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंसह त्यांचे धाकटे बंधू जय पवारही उपस्थित होते। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। यानंतर आता राज्यसभेसाठी पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केलेला आहे। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेअंतर्गत नाराजी पाहायला मिळते। शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी दिल्यानं शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली। अमित शहांपासून सर्वांनी आश्वासनं दिली होती, मात्र ती पूर्ण झाली नसल्याची खंत अडसूळ यांनी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर बोलून दाखवली। पक्षामध्ये आपल्याला मान सन्मान ठेवायचा असतो। आपल्या मुख्य नेत्याने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो, तो आम्ही मान्य केलेला आहे। कुठेतरी नाराजी आहे का नाही असणार? ज्याने आपलं उभं आयुष्य पार्लमेंटमध्ये 5 वेळा मी निवडून आलेलं आहे, 6 वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळालेला आहे। आणि मी तर अशी भूमिका ठेवली की माझ्यापेक्षा माझा मुलगा 45 वर्षाचा आहे, आमदार राहिलेला आहे आणि जेटमध्ये सिनियर पायलट राहिलेला आहे। आता इव्हन माननीय शिंदेसाहेबांनी त्याला राष्ट्रीय सचिव केलेला आहे, अनेक राज्यामध्ये शिवसेना पोहोचवलेली आहे, पण त्याचा विचार तरी करायला हरकत नव्हती। हा जो निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याचं अगदी मनापासून स्वागत करतो। अगदीच अगदी एखादा पुंजीपती आणला आहे जो मागच्या काळात घडत होता, तसं नाही आहे। एक सर्वसाधारण घरातली बहुजन समाजाची शिक्षित महिला, कळले नाही, हिला तिकीट दिल्यानंतर एक फार मोठा ऐतिहासिक अशा तऱ्हेचा निर्णय आहे असं मी समजतो। आम्ही समजा ज्येष्ठ असलो किंवा राहुल शेवाळे प्रयत्न करत होता, तो सुद्धा होई असला तरी त्याला बाजूला करून हा जो निर्णय घेतला एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याचं मी मनापासून स्वागत करतो। दरम्यान या सगळ्यावर मंत्री संजय शिरसाट यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। शिरसाट नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या होत असतात, चर्चा होत असतात। शिंदे साहेबांवर काही स्वतःची मनातले काही खतखत असते ते व्यक्त करत असतात आणि शिंदे साहेब हे सर्वांना सांभाळून घेतात। असं कधीही झालेलं नाही। शिंदे साहेबांनी कोणत्याही नाराज कार्यकर्ता असेल त्याला कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही, सर्वांना सामावून घेतले, ही त्यांची भूमिका असते। म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही काम करतोय आणि म्हणून त्यांची सुद्धा नाराजी दूर केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।